तर मित्रांनो आपल्याला कॉल आलेला होता आणि आपण गेलोय साप धरायला। बघू शकतो मी कसं लपून बसलेला होता। खूप जुना आणि खूप 8 फुटाचा मोठा असा नाग होता। खूप मेहनत आणि रिक्स घेऊन आपण याला पकडलेलं आहे आणि त्याच्यानंतर याला योग्य पद्धतीने असं बर्नीमध्ये पॅक केलेलं आहे। हा बसत नव्हता, इतका मोठा साप होता। तुम्ही बघू शकता किती मोठी त्याची साईज आहे। त्या बर्नीतून नुसता बाहेर येत होता आणि आपण योग्य पद्धती, योग्य काळजी घेऊन, योग्य साहित्याचा वापर करून आपण त्याला बर्नीमध्ये पॅक केलेलं आहे। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तो बर्नीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता आणि आपण त्याला बर्नीमध्ये टाकून योग्य पद्धतीने पॅक करून घेतलेलं आहे। आपण हा जो इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, मराठी त्याला नाग म्हणता, हा जो रेस्क्यू केलेला होता, आता आपण हा फॉरेस्टमध्ये रिलीज करायला आलेलो आहे। तुम्ही बघू शकता एकदम बिग साईजचा आहे आणि खूप जुना नाग आहे। बघू शकता एकदम बिग साईजचा, खूप जुन्या याच्यातला नाग आहे। याच्यासाठी कोणी डेअरिंग करू नका, योग्य प्रशिक्षण घ्या आणि मग मुख्य जनावरांसाठी आपण आदिवासी निसर्ग पूजक आहे। वाघदेव आणि नागदेवाची आपण पूजा करणारी माणसं आहे। तर आपण नागदेवाची पूजा करतो, त्याच्यामुळे आपण याला सोडताना याच्या पाया पडणार आहे।